स्टेशनवर आहोत आम्ही आणि अशा सगळ्यांनी निघालोय. ट्रेन तर सुरू झालेली आहे. बघू प्रवास कसा होतोय. भेटूया. स्टे ट्यून. बाय बाय. गणपती बाप्पा जिंकून यायचं आहे. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि फायनली मी ट्रेनमध्ये बसलेला आहोत. प्रवास अजून सुरू झालेला नाही. 11:30ची ट्रेन आहे आणि आत्ता वाजत आहेत 11:15. पण सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि सगळ्या सज्ज झालेल्या आहेत उद्याच्या कॉम्पिटिशनसाठी. आपला बिझनेस प्रमोट करण्यासाठी या सगळ्या जण आहेत ज्या आपला बिझनेस प्रमोट करणार आहेत. आणि आम्ही सगळे उद्या जिंकूनच येणार आहोत. बरोबर ना गा? आम्ही पुढे गाजवणार आहोत. आम्ही कोल्हापूरच्या रणरागिणी. मला अंबाबाईचं नाव ना. स्टे ट्यून. बाय बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आम्ही आता पोहोचलेला आहोत पुणे स्टेशनमध्ये. सगळेजण गुड मॉर्निंग बोला ग. छान मस्त असा प्रवास झाला आहे आणि आता पुणे स्टेशनमध्ये आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता निघालो न स्टॉपला व्हॅलीला. बाय बाय. स्टे ट्यून. आणि जस्ट पोचलेलो आहोत मेट्रो स्टेशनला आणि हे आहे वनाज मेट्रो स्टेशन. आणि इथून आम्ही आता जाणार आहोत नळ स्टॉपला, जे आमचं व्हेन्यू आहे जिथं आम्ही प्रोग्रामसाठी जाणार आहोत. सगळे आम्ही रेडी आहोत, सज्ज झालेलो आहोत प्रोग्राममध्ये कोल्हापूर गाजवायला. स्टे ट्यून. बाय बाय. आणि आम्ही आता मेट्रोने प्रवास करत आहोत. या सगळ्यांचा पहिला मेट्रोचा प्रवास आहे. माझा सेकंड टाइम थर्ड टाइम आहे, पण या सगळ्यांचा पहिला. कसा वाटतो प्रवास पुणे मेट्रो? पहिल्यांदा बसला ना मेट्रोमध्ये? तुमचा काही सत्कार वगैरे करायचा नाही ना? दिला तरी चालेल आम्हाला. देणार ना आज. आणि आम्ही आता हॉलमध्ये पोचलेलो आहोत. कॉन्टेस्टंट नंबर 30 आहे माझा आणि प्रोग्राम आता सुरू होणार आहे. आता तयारी सुरू आहे. सगळ्या मैत्रिणीमध्ये छान इकडे बघा संगीत पवित्र छान तयार झालेले आहेत. आम्ही ग्रुप वाईज बसलेलो आहोत. बिझनेस एजच्या कॅटेगरीनुसार आम्ही बिझनेस वाईज बसलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. स्टेज तिकडं. आणि सेकंड राऊंडची सुद्धा तयार झालेली आहे. सेकंड राऊंडमध्ये आमचा उत्कर्ष ग्रुप आहे, त्याला कलर आहे पिंक. सो पिंक कॉर्सेट मी वेअर केलेला आहे. अजून बऱ्याच जणांचे मेकअप्स इथे सुरू आहेत. काही जणांचे हेअरस्टाईल चालू आहेत, काही जण जेवत आहेत. असा सेकंड सेक्शन सुरू होणार आहे. बऱ्यापैकी गेलेले आहेत. नव्या आणि अद्वैत ग्रुप गेलेला आहे. तर उत्कर्ष ग्रुपचं फक्त चालू आहे. उत्कर्ष ग्रुप म्हणजे ज्यांचं बिझनेस 5 वर्षापेक्षा जास्त आता फायनल राऊंडसाठी सगळ्या सज्ज झालेल्या आहेत. या सगळ्या पार्टिसिपंट, या सगळ्या ऑल पार्टिसिपंट्स आहेत. ज्या लाल ड्रेसमध्ये चॉकलेटी ड्रेसमध्ये आहेत त्या नव्या ग्रुपच्या आहेत. ब्ल्यू ड्रेसवाल्या अद्वैता ग्रुपच्या आणि आम्ही सगळ्या पिंकिशच्या आहोत. पिंक ड्रेसवाल्या त्या सगळ्या माझ्यासोबत अशा 2 कॉम्पिटिटर्स आहेत. त्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही, पण त्या सुंदर असं मसाले बनवतात तिखट वगैरे. आणि ह्या ताई आहेत ज्या कानातलं गळ्यातलं अशी ज्वेलरी बनवतात. तर माझ्याकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कॉम्पिटिशनसाठी. स्टे ट्यून. बाय बाय. आणि फायनली परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ट्रेन अजून आलेली नाही आहे. 10:25ला ट्रेन आहे. 10:15 झालेले आहेत आणि आमच्या प्रणती दिदी आम्हाला सोडायला आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्याजण आहेत. आमच्या सगळ्या ह्या विनर ज्या झाल्या. इकडे बघा, का इकडे बघा. आणि आमचं चिमुरडं बघा काहीतरी खात आहे. आणि सगळेजण आता त्यांचं चालू आहे काहीतरी खायचं प्यायचं तोंड चालू आहे.
पुणे स्टेशनवरती ट्रेनची वाट बघून कंटाळलोय. टायमिंग होती, तास झालं, ट्रेन लेट झालेली आहे, 1.5 तास झालं. आणि असं सगळे आम्ही मस्त कुल्फ्या एन्जॉय करतोय. कसं खातात बघा तिथे. अय लुक लुक सुप्रिया. आमच्या बाबू कशा खातो कुल्फी. बाबू. सविता मॅडम थँक्यू. सविता मॅडमच्याकडनं ही मस्त कुल्फीची पार्टी आहे. सविता मॅडम थँक्यू. सो आय एन्जॉयड. बाय. स्टे ट्यून्ड. ती अर्पिता अर्चित रावाडे. आता मी देते मी माझी ओळख करून. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करते मी गणपती बाप्पाला स्मरून. कामतांची धाकटी लेख अहो राबाडींची झाली मी थोरली सून. महाराष्ट्राची गौराई कोल्हापूरची उखाणा क्वीन तर ओळखतात मला अगदी सुप्रसिद्ध निवेदिका म्हणून. घर, मुलं बाळ, संसार, नोकरी सांभाळून काढतात स्वतःसाठी महिला वेळ आणि आनंदानं मनसोक्त खेळतात त्या माझ्याबरोबर होम मिनिस्टरचे खेळ. लग्न, मुंज, हळदी, साखरपुडा, बारसं, गेट टुगेदर पार्टी, कार्यक्रम कोणताही असो तुमचा खास, प्रत्येक कार्यक्रम तुमचा अविस्मरणीय मी बनवणार याचा आहे मला दृढ विश्वास. कोल्हापूरची लवंगी मिरची अशी कोल्हापुरी मी आहे नार. अहो कोल्हापूरची लवंगी मिरची अशी कोल्हापुरी मी आहे नार. छत्रपती ताराणीच्या तलवारीच्या सारखी माझ्या जिभेला सुद्धा आहे धार. मावळत्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ. पुन्हा नव्यानं उगवता येतं जर मनगटात असेल सामर्थ्य. माझ्या यशाचे खरे आहेत अर्चितराव सूत्रधार आणि स्किल तेज फाउंडेशन आणि प्रणती मॅडमनी मला आज इथं व्यवसाय मांडण्याची संधी दिली. यासाठी तुम्हा सर्वांनी सुद्धा मी मनस्वी म्हणते आभार. मनस्वी म्हणते आभार. सगळ्यात मोठा कणा म्हटलं तर महिला आहे. कारण की आजकाल महिला जितकी सक्षम आहे आणि जितक्या चांगल्या पद्धतीनं ती घर चालवू शकते, अर्थव्यवस्था चालवू शकते, तेवढ्या चांगल्या पद्धतीने कुणीही चालवू शकत नाही. मी आता जरा एक वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं तर चालेल काय? हो नक्कीच. कारण की कसं आहे म्हणजे माझं एक उदाहरण देते. जस्ट मी कालचं उदाहरण तुम्हाला देते. 2 दिवसापूर्वी माझे मिस्टर संभाजीनगरला जाणार होते. 7 वाजता बस होती, 6:45 आले, पॅकिंग केलं, ते गेले. दुसऱ्या दिवशीची काळजी नाही. मी काल येणार होते पुण्याला, रात्री माझी 10:30ची ट्रेन होती. पण मला सगळं दुसऱ्या दिवशीचं नियोजन लावावं होते की आज मला सकाळी भाजी काय करायची होती, मुलांची स्कूल कितीला आहे, एक्झाम सुरू आहे. त्यामुळे सगळं मला नियोजन लावून मला त्यासाठी काय करावं लागणार आहे हे सगळं माझ्या डोक्यात आहे. आणि अर्थव्यवस्था महिलांपेक्षा जास्त चांगली कुणी चालवू शकत नाही आणि महिलांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांनी सक्षम झालं पाहिजे. त्या सक्षम झाल्या तर आपली अर्थव्यवस्था जगातली नंबर 1 अर्थव्यवस्था बनेल. क्या बात है. गृहमंत्री अर्थमंत्री झाले पाहिजे. प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर झाले पाहिजे. व्हेरी गुड. कीप इट अप. ऑल द बेस्ट. हा रियूज आणि आता तुमचं फील्डच असं आहे की रियूज रिसायकल, त्या संदर्भात काय सांगाल मग? नक्की. आणि हा प्रश्न विचारला आमच्या प्रणती मॅडम ज्यांनी मला इथपर्यंत आणले त्यांनी मला पहिलंच विचारलं की असं असं हे आहे आणि तुला ह्याच्याबद्दल प्रश्न विचारणार. तू एक अँकर आहेस तर तू त्याच्याबद्दल काय बोलणार आहेस, टाकाऊतून टिकाऊ किंवा काय बोलते. तर सगळ्यात मोठा रोल माझा आहे. मी स्पष्ट करते ह्या बाबतीतला. कारण की मी बरेच मोठमोठे प्रोग्राम करते ज्या प्रोग्रामला खूप सारे लोक असतात, बरेच लोक. आणि म्हणजे लग्न असेल सगळे इव्हेंट करते तिथं जेवण असते. सगळ्यात शेवटी मी जेवते कारण बाय केल्याशिवाय सगळ्यांचं धन्यवाद आभार म्हणल्याशिवाय मी जेवायला जाते. मग मी जेवायला गेल्यानंतर मी पहिल्यांदा हे बघते की जेवण शिल्लक किती राहिले, किती अजून बाकी आहे. मोठे प्रोग्राम असतात, जेवण बरंच शिल्लक राहते. तर आमची एक संस्था आहे ज्याचा वर्षातून एकदा रोटी डे साजरा केला जातो, कोल्हापूरची संस्था, की ज्या मुलांना गरीब लोकांना खायला मिळत नाही. स्टँडवर बरेच जण असं प्रवासी असतात की ट्रेनची वाट बघत दिवसभर असतात, पैसे नसतात, मिलिटरीची वगैरे असतात, खूप जण असतात. तर आम्ही शिल्लक राहिलेलं ते चांगलं जेवण असते, खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले वेगवेगळे अगदी डिलिशियस फूड असतात. तर मी जिथं पण जाते कार्यक्रमाला तर शिल्लक राहिलेलं जेवण असते. तर मी त्या पार्टीला आवर्जून सांगते की माझं पेमेंट थोडं कमी केलं तर चालेल पण ते जेवण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. क्या बात है. काय होऊ द्या. थँक्यू.